हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. तुम्हाला असं वाटत असेल की आज मी अशी प्रॉपर बसून का व्हिडिओ करते, त्याच्या मागचं रिझन आहे काहीतरी, ते तुमच्याशी आज शेअर करणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना थँक्यू, ज्या सगळ्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे. आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर यासाठी मी आज स्पेशली थँक्यू म्हणते आहे, कारण आपली 1000 लोकांची फॅमिली कंप्लीट झाली आहे. म्हणजे मॉनिटायझेशनसाठी जे आय थिंक 3 टार्गेट्स असतात, त्याच्यातलं एक असते की तुम्हाला विदिन 30 डेज 3 शॉर्ट्स टाकावं लागतात. सेकंड असतं की तुमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट पाहिजे. आणि थर्ड असतं की तुमचं 4000 वॉच अवर्स कंप्लीट पाहिजे. त्यातले 2 जे टार्गेट्स आहेत ते माझे ऑलमोस्ट नाही कंप्लीट झाले आहेत. आणि जो तिसरा आहे म्हणजे वॉचिंग आवर्स, तो अजून कंप्लीट नाही झाला आहे. तो जेव्हा कधी कंप्लीट होईल तेव्हा मी नक्की तुमच्याशी शेअर करेल. आणि त्यासाठी म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कालच्या दिवशी खूप मोठी एक गोष्ट घडली. ती म्हणजे की माझा जो आयफोन आहे तो कंटिन्यू 5-5 मिनटं स्विच ऑफ होत होता. आणि आम्हाला सडनली तो फोन रिप्लेस करावा लागला आहे माझ्या न्यू आयफोन बरोबर, जो की मी घेतला आहे आयफोन 17. आणि आज मी त्याच्यानेच पहिल्यांदा व्हिडिओ शूट करते आहे. खरं तर झालं असं की त्या फोनमध्ये ना माझा बराच कॉन्टेंट होता. म्हणजे तुम्ही असं समजू शकता की आठवड्याभराचं कॉन्टेंट होतं. मी ना म्हणजे 4-4 दिवसाचे कॉन्टेंट असे शेड्यूल करून ठेवते आणि बाकीचे मग आपण बनवत राहतो आणि शेड्यूल करत राहतो अशा टाईपमध्ये. तर माझं तसंच त्यावर चाललं होतं. आणि काल दुपारी आमच्याकडे 4 तास लाईट नव्हती. 2 मी ऑलरेडी शेड्यूल केले आणि 2 मला करायचे होते, जे की ऑलमोस्ट बनले होते म्हणजे फक्त मला एका याला व्हॉइस ओव्हर द्यायचं होतं, एका याच्यात मी दिलं होतं. एक्सपोर्ट पण करून ठेवलं होतं, पण आमच्याकडे लाईटच नव्हती 4 तास. सो त्यामुळे मी ते यूट्यूबला नाही टाकू शकली, शेड्यूल नाही करू शकली. आणि ज्यावेळेस आम्ही फोन हा घ्यायला गेलो, माझ्या डोक्यात होतं की आपल्याला जो काही माझा डेटा आहे तो मला या फोनमध्ये ट्रान्सफर करून मिळेल. पण ते मला बोलले की ट्रान्सफर करण्यात जो हार्डवेअर आहे ना त्यावर खूप लोड येतो आणि त्यांनी हार्डवेअरचे जे फिजिकल पार्ट्स आहेत ते डॅमेज होऊ शकतात. तर ती रिस्क आम्ही नाही घेणार, कारण एकतर तो फोन 14व्या माळ्यावरनं खाली पडला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची जी बॅटरी आहे ना ती फुगली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे त्याचा डिस्प्ले गेला आहे. आणि आम्ही आता चेंज केलं, म्हणजे एक्सचेंज केलं तर त्याचे काहीतरी 14,000 रुपीज एक्सचेंजमध्ये मिळणार होते. सो वी डिसायडेड की ठीक आहे. पण माझं मनच मानत नव्हतं, कारण मला माहिती आहे किंवा तुम्ही जर कॉन्टेंट क्रिएटर असाल किंवा थोडेफार रील्स पण बनवत असाल तर आपल्याला किती साऱ्या गोष्टी बघावं लागतात, किती शूट करावं लागतं, अँगल्स चेक करावं लागतात, आपण काय बोलतो आहे, कसं करतो आहे, सगळ्या गोष्टी बघावं लागतात. आणि अशा आहेत तुमचे जर माझे म्हणजे मिनी शॉर्ट्स तर माझे कमीत कमी 10 होते आणि माझे जे मोठे व्हिडिओज होते ते 4 होते. तर ते सगळे रेज झाले आणि माझ्याकडे ऑनेस्टली सांगते की पुढच्या सोमवारपर्यंत कॉन्टेंट होता, पण आता माझ्याकडे काहीच नाही आहे. आता मला सगळं परत बनवावं लागणार आहे. आणि त्यात मला एक स्पेशल जो व्हिडिओ होता तो तुमच्याशी शेअर करायचा होता. तो म्हणजे त्या दिवशी आम्ही वडापाव केला होता. मी पूर्ण त्याची रेसिपी छान अशी शूट केली होती. वडापाव मी कसा बनवला, लाल चटणी, हिरवी चटणी, एव्हरीथिंग, वडे, पाव वगैरे सगळं. पाव मी फक्त बाहेरनं आणले होते, वडे घरी बनवले होते. सो ती प्रॉपर रेसिपी होती. आणि त्याचबरोबर आणखी 1-2 गोष्टी पण शेअर केल्या होत्या त्या व्हिडिओमध्ये, पण अनफॉर्च्युनेटली तो तुमच्यापर्यंत नाही पोहोचला. बट इट्स ओके, मी परत त्याची रेसिपी शूट करेल आणि तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचवेल. आणि फॉर शुअर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल आणि नसेल आवडत तरी मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काही सजेशन्स द्यायला आवडेल, किंवा आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंट्स करून सांगा की तुम्हाला काय आवडतं. आणि मला ना आता काही कमेंट्स पण यायला लागले आहे मागल्या काही व्हिडिओजपासनं. त्यामध्ये खूप छान छान कमेंट्स असतात. जसं की कोमल आहे, तिने मला कमेंट केलं की तिला माझे व्हिडिओज खूप आवडतात आणि तिने मला ब्लेसिंग्स पण दिले की अशीच मेहनत करत राहा, तुला लवकर सक्सेस मिळेल. आणि खूप छान वाटतं जेव्हा कोणी इतकं मोटिवेट करतं. म्हणजे ते जे कमेंट्स असतात ना तेच स्वतःमध्ये एक मोटिवेशन असतं कॉन्टेंट क्रिएटरसाठी. आणि माझ्यासाठी खरंच खूप मोठं मोटिवेशन होतं ते. सो कोमलताईला थँक्यू सो मच. आणखी पण एक आयडी आहे, हॅप्पी समथिंग म्हणून होतं, आणि त्यांनी पण मला बरेचदा सजेशन्स दिलं की मी कोणत्या टाईपचे ड्रेसेस वगैरे घालू. तर त्यासाठी पण थँक्यू सो मच. सजेशन्ससाठी ऑलवेज वेलकम आहे. फक्त असं काही निगेटिव्ह बोलू नका, कारण मी न्यू आहे या गोष्टींमध्ये आणि असं आपल्याला थोडंसं भीती वाटते. सो त्यासाठी म्हणून, कारण व्हिडिओज मी किंवा तुम्हीच नाही तर बरेच लोक बघतात, माझे फॅमिली मेंबर्स बघतात आणि ते कमेंट्स पण वाचतात. सो त्यासाठीच. चला तर आणखी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे. जेव्हा आपण कॉन्टेंट क्रिएशन सुरू करतो ना,
बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे मी सुरू केलं 2022 मध्ये 22 डिसेंबरला, आणि माझं सुरू करण्याच्या मागे जो मोटिवेशन होतं मला की कर, आणि यूट्यूबला काही चॅनल पण बनवता येतं, आपण असं काही करूही शकतो, हेही मला माहिती नव्हतं. पण या सगळ्या गोष्टी मला माझ्या नवऱ्याने म्हणजे प्रीतमने सांगितलं की तू यूट्यूब स्टार्ट कर, तू रेसिपीज टाक वगैरे, किंवा तुला जर जे आवडेल ते तू कर. म्हणजे तेव्हा मला डेली व्लॉगिंग किंवा व्लॉगिंग हे काहीच माहिती नव्हतं. फक्त त्याने मला म्हटलं रेसिपीचं चॅनल कर, यूट्यूबला चॅनल बनव, असं तो मला पहिले बोललेला. बाकी तुला जे इंटरेस्ट आहे तू ते करू शकते म्हणून. आणि त्यावेळेस खरं तर मला काहीच माहिती नव्हतं, म्हणजे यूट्यूबचं 0 नॉलेज होतं. पण हळूहळू मी रेसिपीज टाकले. 2-3 महिने मी रेसिपी टाकले, आणि त्यानंतर मी जॉब स्विच केला, आणि त्यानंतर मला वेळच मिळत नव्हता. आणि ते सगळं म्हणजे वेळ मिळत नव्हता, त्यामुळे बराच डिस्टन्स झाला. आणि डिस्टन्स झाल्यामुळे नंतर मग मी दुसऱ्या कंपनीला जॉईन केलं. तर दुसऱ्या कंपनीला जॉईन केलं तर त्यात माझं किती 3 ते 12चा टायमिंग असायचा, तेव्हा पण पॉसिबल नव्हतं. आणि त्यानंतर मग माझी प्रेग्नन्सी आली. प्रेग्नन्सीमध्ये मला नॉशियाचा एवढा त्रास होता की सतत मला मळमळ व्हायचं. तर त्या नॉशियामुळे आणि 3-4 महिन्यामुळे मला माझा जो रिसेंट जॉब होता तो 3-4 महिन्यात झाला होता, तो पण सोडावा लागला. आणि त्यानंतर यूट्यूब पण मी सोडून दिलं. मी म्हटलं नाही होत्या माझ्यानी. आणि ॲक्च्युली तेव्हा एवढं डोक्यात नव्हतं की ते चांगल्याने करू शकत होते मी. आत्ता मला त्या गोष्टी फील होते की काश मी त्यावेळेस कंटिन्यू केलं असतं. पण गेलेली वेळ आपण काही बदलवू शकत नाही, पण ठीक आहे आता मी करते आहे. सो तो जो वेळ होता त्याच्यानंतर मग आम्ही नागपूरला वगैरे शिफ्ट झालो माझ्या डिलिव्हरीसाठी वगैरे, आणि मी काहीच व्हिडिओज शूट नाही केले. आणि आता मला जाणवते की त्यावेळेसचे व्हिडिओज किती छान चालले असते माझे, जर मी तेव्हा कन्सिस्टन्सी मेंटेन केली असती. बट ठीक आहे, नाही झालं, म्हणजे मी नाही केलं आणि ती माझी चुकी होती. चला असो. आता त्यानंतर आम्ही पुण्याला परत म्हणजे वर्षभर तिथे राहिलो. मग त्यानंतर पुण्याला शिफ्ट झालो, आणि पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर पण 6 महिन्याचंच बाळ होतं. एवढं काही शक्य नव्हतं, पण छोटे मोठे क्लिप्स मी टाकायची. म्हणजे म्हणजे सगळ्या गोष्टी सांगण्याच्या मागचं रिझन हे होतं की माझी कन्सिस्टन्सी अगदी 0 होती. म्हणजे काहीच कन्सिस्टन्सी नव्हती. कधीतरी केलं तर टाकलं, नसलं केलं तर नाही टाकलं, अशा टाईपमध्ये होतं. मग त्यानंतर ना मी पुण्यात आल्यानंतर 2-3 महिन्यानंतर अवघी 8-9 महिन्याचं झालं, तेव्हा मी आपली थाळी असते ना सजवून अशी व्हिडिओज टाकायची मी. अशी आपले जे बनवतो आपण ते अशी थाळी सजवून. तर ते पण एवढं काही चालत नव्हतं, म्हणजे ओके चालत होतं. म्हटलं ठीक आहे, सुरुवात केली आहे. मग त्यानंतर ना मला सडनली रिअलाईज झालं, आणि काही लोकांनी पण सांगितलं की डेली व्लॉगिंग असतं, डेली व्लॉगिंग कर, आणि बोलते पण छान तू, तर करून बघ, ट्राय कर. तर मग मी तसं सुरुवात केली. पण त्यानंतर पण आता येणाऱ्या 3 महिन्या आधीपर्यंत माझी एवढी काही कन्सिस्टन्सी नव्हती. कारण घर सांभाळणं, बाळ सांभाळणं, त्यातही बाळ म्हणजे फिडिंगवर होतं. आता तर सुटलं सगळं. तर तेव्हापर्यंत ना ते खूप स्ट्रगलिंग पिरियड असतो. पूर्ण फॅमिली म्हणजे घरी मी, प्रीतमचं ऑफिस, मी अव्यू, घर, सगळ्या गोष्टी असतात. घर म्हणजे फक्त घर नसतं, भरपूर कामं असतात. सो त्यावेळेस नाही जमलं ते. बट आता मी ऑलमोस्ट 3 महिन्यापासून किंवा 4 महिन्यापासून एकदम प्रॉपर कन्सिस्टन्सी मेंटेन करते आहे. आधी मी अल्टरनेटली टाकायची, पण आता मी डेली मोठे व्हिडिओ टाकते, डेली मिनी व्लॉग्स टाकते. आय डोंट नो मिनी व्लॉग्स माझे का नाही बूस्ट होत आहे, पण म्हणजे जे मोठे व्हिडिओज आहे ना त्याला आधी 100च्या खालीच व्ह्यूज असायचे, पण आता ते 200, 300, 400, 600पर्यंत चालले आहे. सो ते खूप छान वाटतं आहे की हां आपण मेहनत घेतो आहे आणि ते चालतं आहे म्हणून. सो त्यासाठी पण थँक्यू की तुम्ही माझे व्हिडिओज बघत आहे, तुम्हाला इंटरेस्ट येत आहे, आणि म्हणूनच तुम्ही बघत असाल फॉर शुअर. सो असं काहीसं असते. आणि व्हिडिओ करणं पण खरं तेवढं सोपी नाही आहे. म्हणजे खरंच तुम्ही थोडंसं रिलेट करा. आपण वेगवेगळ्या अँगलने छोटे छोटे क्लिप्स घेतो, त्यानंतर त्याला एडिट करतो, एडिट केल्यानंतर व्हॉइस ओव्हर करतो. त्यात पण इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित पाहिजे. कधी लाईट जातं, कधी काय होतं, आणि कंटिन्यू पूर्ण एक मोठा व्हिडिओ म्हणजे 15 ते 20 मिनटाचा व्हिडिओ बनवायला ट्रस्ट मी 1.5 ते 2 तास लागतो, जर तुम्ही कंटिन्यू बसताय तर. जर थोडा वेळ बसताय तर आपल्याला रिकॉल करावं लागते, पहिल्यापासून बघावं लागते आपण किती काय बोललो आहे, कसं केलं आहे, काय कुठपर्यंत एडिटिंग झाली आहे. सो असं कंटिन्यू एका आईला, छोट्या बाळाच्या आईला कंटिन्यू 2 तास एका ठिकाणी बसून हे सगळं करणं खरं तर शक्य नाही आहे. बट प्रीतममुळे मला बऱ्याच गोष्टी सोप्या होतात आणि मी ते करते आहे. बट कधी असं होतं ना की त्याचं पण ऑफिस असतं, अव्यू त्रास कंटिन्यू देत असते, आणि उद्याचा माझा व्हिडिओ रेडी नाही आहे, ही गोष्ट बॅक ऑफ माइंड सुरू असते. आणि त्यावेळेस ना घरात थोडीफार माझी चिडचिड होते, अव्यूवर होते, प्रीतमवर होते की थोडा वेळ काढ, माझं पण काम महत्त्वाचं आहे. कधी तर मी त्याला हेही बोलून देते की अच्छा मला माझ्या कामातनं पैसा मिळत नाही आहे म्हणून तू फक्त लाईटली घेतो आहेस का, पण मला ते करायचं आहे असं. आणि मी खूप असं शिद्दतनी काम करते आहे यूट्यूबवर, ऑनेस्टली सांगते, कॉन्टेंट करते आहे खूप. काही गोष्टी मी स्क्रिप्टेड ठेवते, म्हणजे मी विचार करून ठेवते दुसऱ्या दिवशीसाठी की उद्या मला हे दाखवायचं आहे, मग त्यानंतर मला हे दाखवायचं आहे, त्यानंतर मला हे दाखवायचं आहे. कारण जर मी कंटिन्यू सगळ्याच गोष्टी दाखवत
दाखवत गेली तर तुम्ही पण बोर होणार. सो म्हणून मी आता थोडेफार रेसिपीज पण ॲड करते आहे. थोडं आमचं बाहेर जाणं, आउटिंग, खाणं पिणं फिरणं, आमची लाईफस्टाईल तसं खूप सिम्पल आहे, तुम्ही बघितलंच असेल प्रिव्हियस ब्लॉग्समध्ये. सो ते एक झालं. हां, आता मी तुम्हाला सांगते की काही हेटर्स पण आहेत माझे. हेटर्स नाही म्हणता येणार, रिलेटिव्ज आहेत आणि खरं तर एवढे माझ्यासाठी मॅटर करत नाही, पण जस्ट तुम्हाला सांगते आहे की असा पण एक्सपिरियन्स मला आला आहे. माझ्याच फॅमिलीमधले कोणतरी आहे, मी ओळखते पण त्यांना, पण आमचं एवढं काही कॉन्टॅक्ट नाही आहे. तर ते लोक बोलतात की अरे हिचं यूट्यूब चॅनल आहे, हिला तर लाखोमध्ये पैसा भेटत असेल, आणि ते हेट वेमध्ये बोलतात. त्यांची जी ट्युनिंग असतात ना ती हेट वेमध्ये असते. आणि ही गोष्ट माझ्या मम्मीला बोलले ते माझ्यासमोर ह्या गोष्टी बोलणार नाही, कारण त्यांना माहिती आहे त्याचं उत्तर त्यांना तेव्हाच मिळेल जेव्हा ते मला बोलतील ह्या गोष्टी. तर ते लोक माझ्या मम्मीला बोलतात की हां तुमची मुलगी तर यूट्यूब करते आहे, तुम्हाला तर आता लाखोनी पैसा भेटत असेल. तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की हो मी लाखोनी कमवते, तुम्हाला कमी पैसे पडत असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला पैसा देईल. ओके. आणि बाकीच्यांना माहितीच असेल, जसं की मी स्टार्टिंगलाच सांगितलं माझं चॅनल अजून मॉनिटाईज नाही झालं आहे, पण असे जे हेटर्स आहेत ना त्यांना नक्की ह्या प्रश्नाचे उत्तर देणं गरजेचे आहे. आणि मी तर म्हणते तुम्ही पण यूट्यूब स्टार्ट करा. जे माझे हेटर्स आहे, तुम्ही पण लाखोने पैसा कमवा, तुम्हाला कोणीच थांबवलं नाही आहे. जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही किती पाण्यात आहे आणि तुम्ही किती करू शकताय. ओके. सो हेच त्यांच्यासाठी आन्सर होतं. आता जे सेकंड आहे, एक माझी फ्रेंड आहे, चांगली फ्रेंड होती कधीतरी, अजूनही चांगली आहे, पण आता आमचं कॉन्टॅक्ट एवढं होत नाही. तिने मला काहीतरी 3-4 महिन्यापूर्वी कॉल केला आणि शी सेड, आणि कॉल केल्याबरोबर ना असं आपण कसं तू कशी आहेस, तुझं बाळ कसं आहे, तुझं कसं चाललं आहे असं वगैरे. तिचं डायरेक्टली असं होतं की अगं तुझे काहीतरी 700 एवढे व्हिडिओज तू टाकले, पण तुला 1000ही सबस्क्रायबर नाही आहे, पण असं का? मी म्हटलं बघ मी माझे प्रयत्न करते, माझी कन्सिस्टन्सी मेंटेन होत नाही आहे. तर ती बोलली की तू एवढे व्हिडिओज टाकते तर तू विचार कर ना की तुझ्या व्हिडिओजमध्ये काय कमी आहे. म्हटलं बिलकुल मी म्हणजे ट्राय करेल. ती मग मला बोलली की तू झाडांबद्दल चांगलं सांगते, त्याच्याबद्दल सांग, तू रेसिपीज ॲड कर वगैरे. सो मी त्या पण गोष्टी बिलकुल सजेशन म्हणून घेतलं. पण त्यानंतर ना ती भरपूर साऱ्या निगेटिव्ह गोष्टी मला बोलून गेली की लोकांना तुझा कॉन्टेंट आवडत नाही आहे, तुझी काय लाईफस्टाईल दाखवते त्याच्यातून लोकांना काहीच मोटिवेशन मिळत नाही आहे, किंवा तू जे दाखवते त्याच्याने लोकांना काही एक्सपिरियन्स नाही येते किंवा ते एंगेज नाही होतं, एवढं इंटरेस्ट नाही वाटत तुझ्या व्हिडिओजमध्ये. मी म्हटलं बघ जी माझी लाईफस्टाईल आहे मी तीच दाखवू शकते, त्याच्या अदर दॅन दॅट मी असं काही क्रिएट करून मला दाखवायचं नाही आहे. जसं मी बोलली स्क्रिप्टेड त्या गोष्टी असतात, जसं की मला आज फ्रीज क्लीन करायचं आहे, किंवा मला आज वॉशिंग मशीनमध्ये कवर टाकायचं आहे, माझं काही घरची डस्टिंग आहे, त्या गोष्टी मी तुम्हाला स्क्रिप्ट म्हणजे दाखवू शकते की मी असं असं करते. अदर दॅन दॅट मी असं काहीतरी वस्तू मागवू आणि तुम्हाला दाखवू की बघा माझ्या घरी हे छान आहे ते छान आहे, असं मला करायचं नाही आहे म्हणजे त्याची मला गरज नाही आहे. आणि ज्या गोष्टींची आपल्या घरात गरज नाही त्या गोष्टींमध्ये अननेसेसरी पैसा खर्च करण्यात मला काही मिनिंग नाही वाटत. सो मी तिच्या गोष्टी सजेशन म्हणूनच घेतल्या. पण मला असं वाटलं की त्यावेळेस त्या गोष्टी बोलण्यापेक्षा तिने मला हे बोललं असतं की तू करते आहेस ना त्याच्यात आणखी ह्या गोष्टी ॲड कर, जे की ती बोलली, पण तिने ज्या ट्युनिंगमध्ये बोलली ते मला अजिबात नाही पटलं. पण ठीक आहे, ते पण मी लक्षात ठेवलं आहे आणि सजेशन म्हणूनच घेतलं आहे. सो थँक्यू तिलासुद्धा. तिचं नाव मी आता सांगणार नाही तुम्हाला, कारण ती माझी फ्रेंड आहे आणि फॉर शुअर ज्यावेळेस मी खरंच सक्सेसफुल होईल तिचा फोन मला येईल की तू खूप छान करते, आणि हे जे मी काम करते हे तिच्यासाठी खरं तर माझा आन्सर राहील. सो ही गोष्ट झाली. अशा काही गोष्टी असतात. आणि हां, मला ना तुम्हाला एक सजेशन म्हणून द्यायचं आहे. प्रत्येक त्या गृहिणीला जी माझी व्हिडिओज बघत असेल किंवा जिला लाईफमध्ये काही करायचं आहे पण जस्ट बिकॉज घरात मुलं आहे, सासू सासरे आहे, किंवा आपण पूर्ण वेळ आपल्या कामात बिझी असतो तर आपण नाही करू शकत आहे, तर मला खरंच त्यांना एक रिक्वेस्ट म्हणू शकता किंवा एक सजेशन म्हणू शकता किंवा एक मोटिवेशन म्हणू शकता. मला त्यांना सांगायचं आहे की बघा यूट्यूब पण एक चांगलं माध्यम आहे ज्यातून तुम्ही तुमच्या स्टोरीज, तुमच्या हॉबीज, तुमच्या गोष्टी दाखवू शकता. यात काहीच वाईट नाही आहे. ऑन ट्रस्ट मी, बऱ्याच लोकांना असं वाटते की प्रायव्हसी मेंटेन करत नाही. मला सांगा, तुम्ही जेव्हा व्हॉट्सअपला स्टेटस टाकता तेव्हा तुमच्या कॉन्टॅक्टमधल्या लोकांना ते दिसतं, आणि आता तुम्ही यूट्यूबला दाखवता तर ते कॉन्टॅक्टमधले ॲज वेल ॲज अजून नवीन लोकांना दिसतात, आणि जे नवीन लोक असतात ना ते तुम्हाला 100% सपोर्ट करेल या गोष्टींमध्ये इन्स्टेड ऑफ तुमच्या कॉन्टॅक्टमधले लोक. सो मला असं वाटते की प्रत्येकाने सुरू करावं यूट्यूब चॅनल. नॉट ओनली डेली व्लॉगिंग करा, मिनी व्लॉग्स करा, तुम्हाला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे तुम्ही ते करू शकता. तुम्हाला वूलच्या गोष्टी करता येत असेल तुम्ही ते करू शकता, तुम्ही गार्डनिंगच्या गोष्टी सांगू शकता, टिप्स शेअर करू शकता, मिनी व्लॉग्स करू शकता, जी काही हॉबी आहे, रेसिपी आहे, चांगलं ब्लाऊज शिवता, चांगले कपडे घालता, किंवा तुम्ही ड्रेसेस ऑर्डर करून रिव्ह्यूज करता, बऱ्याच काही गोष्टी तुम्ही करू शकता. फेसलेस पण चॅनल्स आहेत, त्या
त्यात पण तुम्ही बऱ्याच गोष्टी माहिती करून घेऊ शकता. म्हणजे यूट्यूब स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला यूट्यूबची गरज पडेल आणि तुम्ही ते करू शकता. सो जर तुम्ही अजून काही करत नसाल आणि तुम्हाला करण्याची इच्छा आहे पण वेळ नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहे, तर थोडासा वेळ काढा. मला माहिती आहे खूप डिफिकल्ट आहे, कारण मी पण घरी असते, माझा जॉब सुटला आहे, पण बॅक ऑफ माइंडनं आपलं असतं की एका काळी आपण एवढे पैसे कमवत होतो आणि आजच्या काळात आपण काहीच कमवत नाही. असं नाही आहे की मला काही गोष्टींची कमी आहे, बट आतमधलं असतं एक सेल्फ रिस्पेक्ट म्हणा किंवा एक सेल्फ इंडिपेंडन्स म्हणा, की आपण 10,000 कमवतो आहे तर आपण स्वतः कमवतो आहे. आपल्याला नवरा 10,000 देतो आहे तर ते नवऱ्याचे पैसे आहेत, ते घरात वापरले जाणार आहे, आपल्यासाठी वापरले जाणार आहे. पण जेव्हा आपण स्वतःचा पैसा कमवतो ना, ते इतकं सॅटिस्फाईंग असतं, म्हणजे इतकं सॅटिस्फॅक्शन असतं ना त्या गोष्टींमध्ये की हे माझे पैसे आहे आणि तुम्हाला कोणाला आन्सर द्यायची गरज नाही आहे, तुम्ही घरून हे काम करणार आहे. आणि मला वाटतं हे पॉसिबल आहे. यात खूप असं म्हणजे 24 तास तुम्हाला द्यायचं आहे, 8-9 तास द्यायचं आहे असंही नाही आहे. तुम्ही छोटे छोटे क्लिप्स करा. त्यानंतर बरेच सॉफ्टवेअर्स पण अवेलेबल आहे, इनशॉट, काइनमास्टर, कॅपकट आणि VN ॲप, असे बरेच सॉफ्टवेअर फ्रीमध्ये आहे. तर यावर तुम्ही एडिटिंग पण करू शकता आणि तुम्ही हे असे व्हिडिओज टाकू शकता. ॲल्गोरिदम चालतो यूट्यूबचा, तो अजूनही मला नाही कळला आहे, मग मी माझ्या टायमिंगच्या हिशोबाने टाकत आहे. जसं कधी मला वाटलं ना की मला ॲल्गोरिदम थोडा कळतो आहे तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेल, कारण माझी इच्छा आहे की माझ्याबरोबर अशा बऱ्याच ज्या बायका घरी आहेत आणि ज्यांना काही करायचं आहे ते सुद्धा पुढे गेले पाहिजे. ट्रस्ट मी, माझी इच्छा आहे. आणि हां, मी बऱ्याच लोकांना DM पण केलं आहे इन्स्टाला की त्यांचे काही कोलॅबरेशन्स असेल, काही हे असेल, तर मी स्वतः त्यांना मेसेज करते जे मला छोटे मोठे दिसतात, स्मॉल काय म्हणतात त्याला, बिझनेस ज्यांचे सुरू झाले असते त्यांना. सो पण मला असं काही प्रॉपर रिस्पॉन्स अजून मिळत नाही आहे आणि ही गोष्ट सांगायला मला अजिबात लाज पण वाटत नाही आहे, कारण मी 100% माझं देत आहे. होऊ शकते कुठंतरी कमी पडत असेल आणि मी विचार करते की मी आठवड्याचे 7ही दिवस पोस्ट करू, पण एक दिवस माझ्याकडनं प्रत्येक आठवड्याला मिस होतोच होतो. तर ती गोष्ट पण मला ओव्हरकम करायची आहे की नाही, मला एकही दिवस मिस नाही करवायचं आहे. बट ॲट द एंड आपणही म्हणजे माणसं आहोत आणि आपल्याला पण थोडंसं स्पेसची गरज पडते. सो त्या गोष्टीच होत आहेत सध्या. आता जेव्हा व्ह्यूचं रुटीन लागून जाईल, त्याचं म्हणजे स्कूलिंग वगैरे स्टार्ट होऊन जाईल, जेव्हा आम्ही शिफ्ट होऊ, सो तेव्हापासून माइट बी मी आणखी चांगल्या गोष्टी तुमच्याशी शेअर करेल. चांगल्या गोष्टी म्हणजे माझं इन्स्टाला एक चॅनल आहे ज्याच्यामध्ये माझे मिनी ब्लॉग्स येतात. आणखी एक चॅनल आहे ज्यामध्ये मी प्रॉडक्ट्सचे रिव्ह्यूज, मिशोचे प्रॉडक्ट्स हे सगळं रिव्ह्यू करणार आहे. पण ते अजून मला जमत नाही आहे, तेवढा वेळ म्हणा किंवा तेवढ्या गोष्टी नाही जमत आहे. पण जेवढं जमत आहे तेवढं मी पूर्ण माझं 100% करते आहे. सो हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच सगळ्यांना ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आणि ज्यांनी नाही केलं आणि ते व्हिडिओ बघत आहे तर ते पण मला सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया मस्त एका नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.